चला, सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलेला आहात. डॉक्टर नेरुदाचा 5वा इंटरव्ह्यू या कार्यक्रमास. गेले 5 दिवस आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि आपण 1 दिवस एक्सटेंड केला. कारण तुमची क्युरिओसिटी ही चांगली होती. मॅडमनी पण खूप एफर्ट्स घेतलेत आणि प्रत्येक डिटेल्स आपल्याला या इंटरव्ह्यूतनं द्यायची तळमळ आपण बघितली त्यांना. तर हे सगळं व्यवस्थित सांगण्यासाठी आज आपण 1 दिवस वाढवला. त्यामुळे मी 1 तारीख बदलली, 20 जुलै केली. तर आज 6वा दिवस आहे. अनफॉर्च्युनेटली आपण दुसऱ्या दिवसापासून रेकॉर्ड करू शकलो नाही. कारण काही शब्द YouTubeला चालत नाहीत. आणि मग कशाला आपण त्या फंदात पडायचं? कारण आपल्याला बघा तुम्ही YouTubeवर बघितलं तर व्ह्यूज, कमेंट्सच्या मागे आपण फारसं लागत नाही. कारण याच्यातनं काही अर्निंगची अपेक्षाच नाहीये. त्यामुळे हॉनेस्टली जे बघतायत ते बघतायत. जेवढे व्ह्यूज होतायत तेवढे व्ह्यूज होतायत. तुम्हाला मी कधीतरी सांगते, की काही चांगलं नॉलेज इतरांपर्यंत पोहोचावं यासाठी थोडंसं जेवढं लाइक, कमेंट देता तेवढं ते फिरतं YouTubeमधनं, नाहीतर ते स्टँड स्टिल राहतं. म्हणून कधीतरी सांगते, पण साधक त्यालाही रिस्पॉन्स देत नाहीत. तेवढ्या 1-2 गोष्टी सुद्धा करणं अवघड वाटतं. पण आता मला असं वाटतं, की थोडंसं की तुम्ही काय घेतलेलं आहे? मॅडम, मी थोडंसं तुमचं झालं, की या सगळ्यांना एक प्रश्न दिलाय थोडासा, हां. की तुम्ही काय घेतलं? आणि काय तुम्हाला वेगळे महत्त्वाचे पॉइंट्स कळले? मॉरल ऑफ द स्टोरी तुम्ही काय घेतलं? तर थोडंसं धर्माधिकारी मॅडम बोलू का म्हणतायत, त्यांना बोलू द्या, मग तुम्ही सुरू करा आणि मग बाकीच्यांनी 2-2 वाक्य बोलावीत. तर चला सविता मॅडम बोलू शकता तुम्ही. व्हिडिओ हां. सुरू करताय? नमस्कार मंगल मॅडम. नमस्कार. मी बाहेर आहे ॲक्चुअली मॅडम. चालेल. हां, हां. बोला. नमस्कार मॅडम. तर मॅडम खूपच एकदम धक्कादायक आहे. हे सगळं थोडं डायजेस्ट व्हायला वेळ लागतोय. तरी प्रयत्न करतोय. 2 महत्त्वाच्या गोष्टी ज्या घेतल्या आहेत त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मॅट्रिक्स. त्याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचंय. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्यावरती जे काही इम्प्लांट झालेले, ते हार्टवरती इम्प्लांट झालेलं नाहीये. म्हणून हार्ट हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे. त्याचे व्हर्च्यूज डेव्हलप करायचे आहेत. आता मंगल मॅडमने जे काही सांगितलं ग्रॅटिट्यूड झालं किंवा फॉरगिव्हनेस झालं किंवा हे सगळं जे आहे, हे आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त काम करायचं आहे. हे 2 महत्त्वाचे पॉइंट मला वाटतं आपण रोजच्या ह्याच्यात इम्प्लिमेंट करण्यासारखे आहेत त्याच्यातून. मला एक थँक यू. विचारावसं म्हणजे थँक यू मॅडम. धक्कादायक असं तुम्हाला काय ॲडिशनल कळलं या कार्यक्रमातनं? सगळं म्हणजे आपण डिस्कस करतच आलोय. वेगळा काही धक्का बसला? वेगळा नाही धक्का वेगळं कोणता बसला? धक्कादायक म्हणजे असं नाही वेगळा धक्का म्हणजे जे काही आपल्याला सगळा प्रोग्राम करून आपण हे जे आहे ते म्हणजे ते जन्म मृत्यू आपण आई वडिलांना आलोय किंवा आपल्या ह्याच्यामधनं आलोय. आपले प्रिव्हियस जे आजी आजोबा म्हणा किंवा पणजो म्हणा ज्यांच्या आपण ह्याच्यातनं आलोय असं हे होत आणि त्यांचे गुण आपल्यामध्ये आहे. पण हे असं काहीच नाही. हे सगळं त्या अनुनाकिनीने आपल्यावरती ट्रॅप केलेलं आहे. आपल्याला प्रोग्राम्ड आहे हे सगळं आपलं लाईफ. अच्छा, किंवा बरं. आपल्या आजूबाजूला जे काही चांगलं आहे, वाईट आहे, हे सगळे आपण किंवा म्हणजे त्या आपल्या आजूबाजूला जो काही अतिरेकी आहे किंवा हे आहे किंवा काही ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत जे काही आहे ते आपण म्हणजे एक वेगळ्या अँगलनी बघत असतो किंवा समाजात काय चाललंय ते. पण आता हे सगळं कळतंय की हे काय हे प्रोग्राम्ड आहे, हे प्लॅन्ड आहे किंवा कोणतरी प्रोग्राम सगळं चालू आहे किंवा म्हणजे वर्ल्ड लेवलला म्हणा किंवा सरकार लेवलला म्हणा डिफेन्स लेवलला म्हणा सगळं काय हे सगळं प्लॅन्ड आहे किंवा इम्प्लांट केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे सगळं चालतंय. हे सगळं थोडं जरा डायजेस्ट व्हायला जवळ जातंय हे सगळं. कुठली गोष्ट हे प्लॅन महत्वाचं म्हणजे केल्याशिवाय वेगळं चालत जे नाही आहे. ना मॅडम. सगळं इंटेन्शननीच चालतं. एक मला महत्त्वाचं सांगायचंय, अजिबात खालच्या भावनांमध्ये फ्रिक्वेन्सीत जाऊ नका. हे सगळं अवेकनिंगसाठी आहे. हे सगळं जागं होण्यासाठी सांगितलं जातंय. त्याचा मोटो असा घ्यायचा आहे, जागं व्हायचंय आणि जे काही मॅट्रिक्समध्ये अजूनही अडकलंय मोह, तर सोडून द्यायचं. हा तर मोरल महत्त्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्या. बाकी उद्देश घाबरून जाणं, भीती घेणं काहीच नाहीये. तर आपल्याला अवेकन ऍक्च्युली व्हायचंय. आपल्याला तयार करण्यासाठी आलेला आहे. हं. हे सगळं का सांगितलं तयार करण्यासाठी जातंय? म्हणजे आता तुम्हाला निरुद्धाच्या इंटरव्ह्यू मधून शॉकिंग वाटतंय, पण
पुढं ज्या काही न्यूज मिळतील किंवा माहिती येत राहील ना इथून पुढे अजून, खूप येत ती राहणार तर आहे. खूप. प्रत्यक्षात असणारी माहिती आहे. परवाची न्यूज कालचीच म्हणजे ना परवा इंटरनेट. आपण कालची न्यूज परवा आपण बोललो की हे मायक्रोसॉफ्ट हॅक होऊ शकतं. आपलं बोलणं झालं, आपला विषय झाला आणि काल सगळीकडे बातम्यांमध्ये येस, होतं तर की ही मायक्रोसॉफ्ट तयारी आहे. सॉफ्टवेअर हॅक झालं काय आली काल बातमी? काय आली? आणि मी बातमी सगळं बघत नाही. मला सांगा जरा. मी पण बघितली नव्हती. मला काय बातमी काय आली? हा? मायक्रोसॉफ्टचं हो. सॉफ्टवेअर हॅक ते झालेलं होणार आहे आहे ना. आणि ते सगळं सगळं जग होणार आहे. त्याच्याने अफेक्ट झालंय. हे सगळं होणार कालची सगळीकडे आहे. न्यूज हीच होती. म्हणजे फक्त मायक्रोसॉफ्टने म्हणजे ऑल वर्ल्ड ओव्हर वर्ल्ड मध्ये इंटरनेट आहे ते पूर्ण म्हणजे ठराविक ठिकाणी चालू होतं, एखाद दुसऱ्या ठिकाणी, पण सगळीकडे ते पण आता ब्ल्यू हे कलरची इव्हेंट ही स्क्रीन इव्हेंट आली. जवळ आल्याची खूण आहे. लक्षात येस. घ्या. जी इव्हेंट म्हणतीये ना मी तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही मुद्दाम. ही इव्हेंट जवळ आल्याची खूण आहे. ठीक आहे. चला तर ही मॅडम सुरू सुरुवात करा. म्हणजे शॉक वाटतंय म्हणताय ना तुम्ही, हे ऐकून सगळं ते शॉक वाटू नये म्हणूनच ही तयारी आहे आपली, कारण इथून पुढे तर खरंच ते प्रत्यक्षात या गोष्टी महत्वाचं घ्या समोर होणार आहेत. सगळ्यांनी. समोर होणार महत्वाचं आहेत या घ्यायचं. गोष्टी. म्हणजे अवैतन अगदी म्हणजे व्हायचं. नाही म्हणजे अगदी हे परवा विषय झाला हे मायक्रोसॉफ्ट हॅक होऊ शकतंय परवा आपला विषय झाला आणि काल ती न्यूज आली. असं आहे की म्हणजे पटतंय म्हणजे शॉक पण आहे पण थोडं पटतंय पण म्हणजे त्याचे एव्हिडन्स मिळतायत पण असं आहे दोन्ही गोष्टी. म्हणजे ऍडजस्ट होत नाहीये पण ते समोर त्याचा रिझल्ट तुम्ही दिसतो पण मायक्रोसॉफ्टचं असं दोन्ही म्हणताय. आहे. मला म्हणजे मगाशी जस्ट एक थोडंसं व्हिडिओ हातात आला. काही तासांचा आहे तो. ब्यास नदीवर गाडी, कार थांबलेली आहे. लोकं थांबलेत. पूर्ण त्या नदीचं सगळं रस्ता जो होता तो पटकन गेला ब्यास नदीत. कार सकट वाहून गेलं. म्हणजे हे तर किती इन्सिडेंट्स चाललेत. इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. तर भिवून नाही घ्यायचंय हे. हे आपल्याला जागं व्हायचंय. धोक्याची घंटा आहे तो अलार्म, फायर अलार्म. चला मॅडम धन्यवाद. सविता मॅडम धन्यवाद. मॅडम सुरू करा अमृता मॅडम. धन्यवाद आणि धन्यवाद सगळ्यांनी शेवटी 2-2 वाक्य धन्यवाद. बोलायची आहेत. मोरल काय घेतलं आणि काय नवीन तुम्ही हे बघा, तुम्ही जर मनातलं बोललात तर त्याच्या पुढे मला सगळं काही बोलता येईल. या कार्यक्रमानंतर आपण सोमवारी भेटणार आहोत. पुस्तक विश्लेषण घेणार आहोत. तर तुमच्या मनात ह्यानी मॅडमनी खूप ॲक्टिव्हपणे तुम्हाला जागृत केलंय. तुम्हाला क्युरिओसिटी वाढली डिस्कशन सुरू केलंय. तर ते स्टॉप नाही करायचं आपण. तुमच्या मनात काय चाललंय ते इथे व्यक्त व्हा. म्हणजे सोमवारपासून मला तसं बोलता येईल. चला मॅडम घ्या. मला परमिशन दिली की तुम्ही घेऊ शकताय म्हणून, तर थँक्यू सो मच सगळ्यांना. कोणाला काही प्रश्न डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद अमृता मॅडम. खूप खूप धन्यवाद. 99% नाही 110, 110% तुम्ही खूपच म्हणजे वेळ दिलात आणि एकूण एक लाईन सांगितलेली आहे. रिपिटेशन तर टाळायलाच हवं ना. Yes. तर खूपच छान धन्यवाद. सगळ्यांना मी मी म्हणतेय तुम्ही प्रश्न विचारा, काही शंका असेल तर. नाहीतर 2-2 वाक्य जरा बोलावीत. की तुम्हाला यातून काय ज्ञान मिळालं? वेगळं ज्ञान असं काही म्हणजे घेतलं आणि त्यातून तुम्ही लर्निंग काय घेतलं? लेसन काय घेतला? हे सगळ्यांनी 2-2 वाक्य बोलायची 6 दिवस आपण ऐकतोय. 1.5 तास मॅडम घेत आहेत. तर चला बोला, व्यक्त व्हा, बोललं पाहिजे. हं. कोणाला सुलक्षणा काही मॅडम. मॅडम मी एक हां, विचारू श्रद्धा का? मॅडम बोला. हां, तर अणु हा जो आपण अनुयायी वगैरे हे शब्द जे तिथून आलेले आहेत. तसंच अणु म्हणजे हा जो आपण सायंटिफिकली अणु हा शब्द जो यूज करतो, हा सगळे इकडूनच आलेले आहेत का? म्हणजे हे पण एक प्रोग्रामिंगच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, मॅडमनी जसं सांगितलंय, की अणु म्हणजे आपण स्टार्टिंगला मॅडम नेहमी म्हणायच्या, की ते देव जो असा प्रकार जो असं म्हणतो अणु म्हणजे सगळ्यात त्याच्यात सगळं सामावलेलं आहे. ते थोडक्यात हे सगळं तिकडूनच आलेलं आहे असं म्हणता येईल का? ऍक्च्युली त्या अणुशी या अणुचा काही तसा संबंध इथं तरी नाही त्यांनी सांगितलंय डॉक्टर निवेदांनी. पण मी एक सांगू शकते की तो अणु पण त्याच्या पण अणुच्या पलीकडे जी सुरुवात होती ना माहितीची सांगायची, ती अशी होती की हे शब्द जे आहेत ना ते पण एक्झिस्ट नाही करत. जी प्युअरिटी आहे, आपला पूर्ण मूळ जे आपलं इसेन्स, आपला हायर सेल्फ ओरिजिन किंवा आपला हायर इन्सान, सेल्फ. हा हां, हां. इन्फानाइट बीइंग ज्याला म्हटलंय, तो जो आहे तो शब्द आणि ह्याच्यावर डिपेंडच नव्हता. तो साऊंडनी व्यक्त व्हायचा किंवा ते सांगितलं गेलं सुरुवातीला. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आल्यात नंतरच्या ह्या सगळ्या, मग हा इंटरव्ह्यू एवढा मोठा होण्यामागचं कारण तेच आहे ना, की हे अणु हा शब्द, मग अणु रेणू याबद्दल बोलताय तुम्ही बरोबर. ते अणु रेणू
किंवा हो हो खरं खोटं हे या कन्सेप्ट आल्या कशा हे सांगण्यासाठीच हा इंटरव्ह्यू एवढा मोठा झालाय. नाहीतर सरळ साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं या सगळ्या इंटरव्ह्यू मधनं तर एकच आहे की आपल्याला प्रोग्रामिंग केलं गेलंय, कर्मा पुनर्जन्म ह्याच्यात अडकवलं गेलंय ते प्रोग्रामिंग करून, हायर लोअर हे सगळं करून. जे काय आहे, जी काही शक्ती आहे, जी काही ताकद आहे, जी आपण आतापर्यंत समजत होतो की आपल्यावरती देव आहे ते आपलं चांगलं करतोय, कर्म चांगलं केलं तर देव आपल्याला साथ देतो, ह्या कन्सेप्ट ज्या काही आहेत ना त्या बनवल्या गेल्यात, त्याचं प्रोग्रामिंग केलं गेलंय. ऍक्च्युअल मध्ये सगळं काय आहे ते आपणच आहे. ह्यातनं एक सार मला जो कळाला, कन्क्लुजन म्हणजे एकच आहे, वननेस. जी काय शक्ती आहे ती फक्त आपण आहे. बाकी ह्या सगळ्या कन्सेप्ट केल्या गेलेल्या आहेत. आणि त्या का तयार केल्या गेल्यात म्हणजे मी आता एक रिट्रीट करून आले ज्यांच्यामुळे हा डॉक्टर नेरुदा इंटरव्ह्यू मी वाचला, त्यांच्याकडनं मी हे ऐकलं की ह्याचं जे काही केलं गेलं हे का केलं गेलं ह्याचा आता बेस सांगेन मी, की जो हायर सेल्फ आहे, जसं सांगितलं त्या न्यू एनर्जी की असेन्शनच्या पुस्तकात, खूप सुंदर आयुष्य होतं माणसाचं म्हणजे इन्फानाइट बिंगचं, हायर सेल्फचं. त्याला ना ते जगून जगून कंटाळा आलेला, बोर झालेला, म्हणून त्यानं हा खेळ निर्माण केला. आणि त्याला अनुभवायचं होतं, आपण म्हणतो ना लेसन लर्निंग म्हणजे काय, त्याला अनुभवायचं होतं की बाबा खरं बोलल्यावर आता तर आपण खऱ्यातच आहे, बघूया ह्याच्या उलट करून जे आपण आता वागतोय त्यानं कधी धोक्याचा अनुभव घेतला नव्हता, त्यानं कधी खोट्याचा अनुभव घेतला नव्हता, त्यानं कधी काळं गोरं भेदभाव सेपरेशन याचा कधीच अनुभव घेतला नव्हता. म्हणून त्यानं काय विचार केला, म्हणजे त्याचा तो एक विचार जो आहे ना, त्या एका विचारानं ही सगळी दुनिया बनली, हे सगळं मॅट्रिक्स बनलंय. त्या थॉटमुळे हे सगळं मॅट्रिक्स बनलंय. त्याला वाटलं की हे आता आयुष्य बोर वाटलं त्याला, त्याचं इतकं सुंदर आयुष्य होतं ते. मग त्यानं काय केलं की आता आपण जे वागतोय करतोय सगळं स्मूथ आहे, ह्याच्या अपोजिट जर झालं तर काय असेल, हे त्याला अनुभव करायचा होता. हा त्याला विचार आला त्याच्या डोक्यात. आणि त्याच्याकडे एवढी शक्ती आणि ताकद होती की त्यांच्या एका विचारानं हे सगळं त्यानं बनवलं पण, त्याच हायर सेल्फने. आणि बघा जेव्हा आपलं इन्फानाइट बिंग होतं, हायर सेल्फ होतं, खूप सुंदर होतं, तेव्हा पण आपण ग्रुपने राहत होतो. तेव्हा कुठंच सेपरेशन नव्हतं. कोणीच कमी मोठं एकानं खूप मोठी डिग्री घेतली आणि एक जण काहीच शिकला नाही, अडाणी आहे. तिथं काही सेपरेशन नव्हतं. तिथं सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण त्याला अनुभवायचं होतं त्या हायर सेल्फला, त्या इन्फानाइट बिंगला. त्याच्यात तर सगळा ग्रुप होता. जे काय आता आपण जसे ग्रुपने राहतो तसे ते सगळे ग्रुपने राहत होते. एकत्र मस्त राहत होते. पण त्यांना ते अनुभवायचं होतं उलटं. म्हणून त्यांच्यात एवढी शक्ती होती की त्यांच्या एका थॉटनी हे सगळं निर्माण केलं. आणि हे निर्माण केल्यानंतर त्यांना एका पॉइंटला असं लक्षात आलं की जे आपण अनुभवण्यासाठी म्हणून दुनिया ही निर्माण केली ना, आता आपण त्याच्यातच अडकत चाललोय. तेच आपल्या आता कंट्रोलच्या बाहेर जायला लागले. मग शेवटी जो क्रिएटर आहे त्याच्याकडे काहीतरी नॉलेज किंवा काहीतरी तेवढ्या लेवलची कपॅसिटी आहे की तो त्याच्या वरचं सोल्युशन निर्माण करू शकतो, बरोबर? मग त्यानं आता जागरूक करण्यासाठी मग हे डॉक्टर नेरुदान थ्रू त्यांनी ही जागरूकता पसरवायची कशी हे पसरवायला सुरुवात केली आहे. मग ते टाइम ट्रॅव्हल्स थ्रू फ्युचर एंटिटीज म्हणून आत्ता धर्तीवर आपल्या माणसांमध्ये आपल्यासारखेच खूप सारे जे लोक आहेत ते फ्युचर एंटिटीज आहेत, ते टाइम ट्रॅव्हलर आहेत, म्हणून ते आपल्यापर्यंत पुढची माहिती पोहोचवू शकतात आणि ते प्रेझेंट आहेत आत्ता. तर हा आम्हाला सार असा आहे म्हणजे यातला सगळा. मला काय म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणजे आम्हाला हे नॉलेज मिळालं तुमच्या थ्रू डॉक्टर नेरुदांचा 5th इंटरव्ह्यू थ्रू, पण हे मॅडमनी तसं म्हणलं तर फ्युचर एंटिटीज आमच्यासाठी मॅडमच ठरतील, कारण त्यांनी ऑलरेडी हे नॉलेज आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे असा एक थॉट क्रिएट झालाय आणि आपण हे असं करून बघूया असं असं असू म्हणून शकतात, त्याही फ्युचर एंटिटी टाइम ट्रॅव्हलर असू शकतात, कोणीही असू शकतं. आपण असं सांगू शकत नाही किंवा ठरवू शकत नाही ते आहेत. पण ही इन्फॉर्मेशन नक्की आहे की आत्ता आपण धर्तीवर फ्युचर एंटिटीज आहेत म्हणून आपण त्यातनं बाहेर पडायला लागलो. आणि आत्ताची ही जे फोटॉन बँड चालू आहे किंवा ही धरतीची ऊर्जा जी काही मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला लागले, सोलर फ्लेअर्स यायला लागल्यात, ही बनवली गेली आहे ही. कारण त्या क्रिएटरला पुन्हा आपली काळजी आहे ना, आपण अडकलोय. त्यालाच पुन्हा बाहेर काढायचंय. कारण शेवटी तो म्हणजेच आपण आहे ना. त्यानं जर आपल्याला इथं अडकवून ठेवलं तर तो पण अडकलाच ना. त्यामुळे हो. बाय डिफॉल्ट हे सगळं होणार, म्हणून डॉक्टर निरुदाचं विंग मेकर वरती ठाम विश्वास ठेवून आहे की तो जे म्हणतोय तसंच होणार. कारण तो विंग मेकर पण हायर सेल्फच आहे ना. आपण पण हायर सेल्फ आहे. बाहेर सगळ्यांनाच पडायचंय यातून. त्यामुळं पुन्हा त्यांनी तिथं समजवलं पण आजच्या ह्याच्यात की तुम्हाला शंका पण येईल,
पण तुम्ही तुमच्या आतमध्ये विचारा जाऊन जे काय आहे ते प्रतिसाद देणारं पण प्रोग्रामिंग असू शकतं की खोटं आहे का हे. त्यामुळे विचारपूर्वक ठरवा हे खोटं आहे काय खरं आहे हा इंटरव्ह्यू. आणि असं नाहीये की आपल्याला हा इंटरव्ह्यू घेऊन बसायचा आहे, ते अनुनाकीच घेऊन बसायचा आहे. यातनं आपल्याला शिकायचं आहे किंवा आपल्या आतली पॉवर ओळखायची. आपण स्वतः परमात्मा आहे हे ओळखायचंय. म्हणून हा इंटरव्ह्यू पब्लिश झालाय आणि आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि त्यांनी हे पण सांगितलंय ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत लगेच नाही पोहोचणार आहे, ठराविकच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि हा इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरनेटवर पण पब्लिश होऊन बघा 2014ला पब्लिश झालाय तो. तरी तुमच्या आजूबाजूचे कोणी विचारून बघा. आजपासून तुम्ही चालू करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पुढच्या महिनाभर विचारा. जे कोणी नवीन भेटेल ना त्यांना विचारायचं की तुम्हाला डॉक्टर निरुदांचा इंटरव्ह्यू माहिती आहे का आणि किती लोकांना माहिती आहे ते नोट करून ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं इथे की ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती ठराविकच लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्या ठराविक लोकांसाठीच बनलेली, जे की ही पृथ्वी पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे आपण पण त्या लेवलचे त्या कॉन्शियस लेवलच्या आहे म्हणून आपल्यापर्यंत ही पोहोचलेली आहे. तर अजून कोणाला थँक्यू मॅडम तुमचा प्रश्नाला मी सॅटिस्फाईड केलं असावं असं हो, समजते. खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती देताय तुम्ही आणि आमचे कन्सेप्ट पण क्लिअर होत आहेत त्याच्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता या मॅट्रिक्स मध्ये न अडकता त्याच्यामध्ये फक्त 6 वर्षामध्ये आपल्याला त्याचीच ग्रोथ करायची आहे आणि वननेस आणि इक्वॅलिटी वगैरे त्याच्याकडे जास्त ध्यान देऊन आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचंय. ऍडिक्ट नाही व्हायचे आपल्याला आपल्या शरीराशी. ठीक आहे. थँक्यू सो मच धन्यवाद मॅडम. श्रद्धा मॅडम. थँक्यू. अजून कोणाला बोलायचंय? हा मी बोलते मॅडम सुलक्षणा. हा बोला. व्हिडिओ सुरू केला तर बरं होईल लोकांनी बोलताना. हो हो खूप खूप अमृता मॅडम. खूप म्हणजे अतिशय म्हणजे गूढ आणि महत्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिली. आणि त्याच्यामध्ये जसं मॅडमही सांगतात आणि तुम्ही सांगतात की आपण ऐकली ती माहिती पण पुढे आपल्याला काही त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये अडकायचं नाही आणि त्याच्यातून स्मूथली बाहेर निघायचंय. तर त्याच्यासाठी ते नेरुदांनी पण ट्रिक्स आपल्याला सांगितल्या आहेत काही 6 व्हर्च्यूच्या. आणि अजून त्याच्यामध्ये त्यांनी ते काय 4 सेकंद होल्ड करून ठेवायचं वगैरे तर ते ब्रीदिंग टेक्निक आहे. तर डे 1 पासून थँक्यू मॅडम. तुम्ही ह्याची एक मिनिट मी तुम्हाला इंटरप्ट करते. सॉरी तुम्हाला इंटरप्ट करते. तुम्ही सांगितलं म्हणून मला आठवलं की फोटो आहेत त्याचे ते मी तुम्हाला दाखवते. तुमचं झालं ना शेअरिंग करून की मी दाखवते ते फोटो. हा बोला. ओके मॅडम. आणि आता मी असा विचार केला हे सगळं ऐकल्यानंतर की डे 1 पासून तर आपल्याला मंगल मॅडम हेच सांगतात आहे की आपण क्रिएटरच आहोत आणि आपल्या विचारांनी सगळं होणार आहे. तर आपण हे सगळं जरी ऐकलं तरी न घाबरता आणि जे जे मॅडमने आपल्याला शिकवलं आहे आणि जे 6 व्हर्च्यूज आहे, ज्या ब्रीदिंग टेक्निक्स ते सगळं केलं आणि आपली चेतना वाढवली आपण आणि जे व्हायब्रेशन आहे, फिलिंग्ज, इमोशन आहे किंवा जे आपले सेन्सेस आहे त्या सगळ्याचा यूज करून आपण या सगळ्यावर मात करू शकतो आणि स्मूथली असेन्शन जेव्हा होईल त्यावेळेस आपण आता अगदी पुन्हा एक सांगेन की असेन्शन म्हणायचं आहे की 5वा मार्ग ते पण ठरवा आता तुम्ही. म्हणजे ते पण असेन्शनच्या पण पुढची गोष्ट आहे ही. म्हणजे मॅडम पण म्हणतात ना मोक्ष. मोक्ष म्हणजे तो एक शब्द दिला गेलाय. हो ती बरोबर त्या मोक्षाच्या पण पलीकडची कन्सेप्ट आहे ती की ती शब्दात पण नाही सांगू शकत फक्त आपण अनुभवू शकतो. ते अगदी हा. बरोबर. तर Yes. तेच मला म्हणायचं होतं. आणि तुम्ही जे भिंत जी आपल्याला तोडायची तर ती मला असं वाटतं न्यू एनर्जी मध्येच आहे आणि त्याला त्यांनी याच्यामध्ये मला वाटतं साऊथ इंडियन भाषेमध्ये त्याला पिट्टागोडा असं म्हटलेलं आहे त्या भाषेला. तर ती खूप महत्वाची आहे की जेव्हा सगळ्यांची एनर्जी जसं मॅडमही सांगतात आणि आपल्याला सगळ्यांना आता माहित झालंय की ग्रुप एनर्जी सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्याद्वारेच आपण हे सगळं कार्य पण करू शकतो आणि स्वतःचं पण म्हणजे मुक्त होऊ शकतो आणि सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो पुढे असं. Yes. तर खूप खूप सुंदर असं ते झालंय तुमचं नेरुदांचा इंटरव्ह्यू आणि त्यासाठी तुम्हालाही खूप धन्यवाद आणि मंगल मॅडमलाही खूप खूप धन्यवाद. Thank तर you. मला एवढं कळलं याच्यातनं की आपल्याला धन्यवाद काय करायचं. सुलक्षणा मॅडम. हो ना, असं प्रत्येकाने सांगितलं ना, की काय हा थॉट प्रोसेस सुरू आहे ते कळेल आणि तुम्हाला पण थोडंसं काही घेता येईल ना. 6 हो दिवसातलं काहीतरी घेतलं पाहिजे ना पण पुढे जाण्यासाठी. नाहीतर मग हो काय उपयोग मॅडम नाही होत ना. धन्यवाद मॅडम. अगदी अजून कोणाला बोलायचंय? तुम्हाला काय प्रश्न असतील विचारा मॅडमना, शंका असतील विचारा. हां, चंदा मॅडम बोला. सगळ्यात आधी अमृता मॅडमना खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळं आम्हाला ही डॉक्टर नेरुदांचा इंटरव्ह्यू ऐकायला मिळाला आणि त्याच्यातून असं समजलं की हे जगाचे काही अजेंडे आहेत ते खूप मोठे आहेत
आणि ते आपल्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. म्हणजे आता राचा सेशन झाला, हा सेशन झाला, याच्यातून आम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या. पण त्याच्यातून जे मॅडमनी म्हणजे मी 1.5-2 वर्ष झालं विहंगमशी कनेक्टेड आहे. पण त्याच्यातून हे लक्षात आलं, की मॅडम दरवेळेस सांगतात, की हृदयाचे पॉवर्स वाढवा किंवा देवी ध्यान याच्यातून ह्या ज्या गुण आहेत, हृदयाचे जे 6 गुण आहेत, ते विकसित करण्यासाठी तुम्ही ज्या एक्सरसाइज करा, ह्या सांगतात. तर त्याचं महत्त्व ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जास्त समजलं, की हे किती गरजेचं आहे. आपण दुसरं काही करू शकत नाही. आपल्याला आपल्या पॉवर्स वाढवायचे आहेत, तर आपण याच्यातून या टेक्निक्स मधून आपण आपल्या पॉवर्स वाढवू शकतो आणि हे किती गरजेचं आहे हे आज तुम्ही जो इंटरव्ह्यू घेतला, जो सांगितला आम्हाला, त्याच्यातून आम्हाला हे समजलं, की हे किती महत्वाचं आहे आणि किती चांगलं नॉलेज आमच्यापर्यंत येतंय. खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला आणि विहंगमला, मंगल मॅडमना खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. धन्यवाद स्मिता मॅडम. चंदा मॅडम बोला. चंदा मॅडम. आवाज नाही येते मॅडम तुमचा. अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा. हे मी नेरुदांच्या ह्यांच्या थ्रू ऐकलं की अगदी मैत्रिणी कशा गप्पा मारतात तसं ह्यांनी इतकं छान, इतकं अवघड असलेली गोष्ट इतक्या सोप्या भाषेत सांगितली ना, म्हणजे अगदी मेंदूपर्यंत पोहोचली. मी तर म्हणते सगळ्यांच्याच पोहोचली असेल. खूप छान ज्ञान दिलं हे. आणि हे ज्ञान तुम्ही जे आता गोष्ट सांगते ना, ते लँडमार्क एज्युकेशन ब्रेक थ्रू मध्ये सुरुवातीला त्यांनी पहिल्या दिवशी एंट्री करताना सांगितली होती की हे सगळं जे आता तुम्ही हे ज्ञान दिलं ना, ते ज्ञानचा तो कोर्स आहे लँडमार्क एज्युकेशन ब्रेक थ्रू म्हणून 5 कोर्स आहेत त्याचे. त्यामध्ये त्यांनी इथपर्यंत लिहून ठेवलेलं आहे सर्वांनी. म्हणजे ते कोर्स करताना कळतं की नथिंगनेस मध्ये कसं जायचं, इम्प्टी अँड मिनिंगलेस कसं बनायचं. ते आता मला ह्या सगळ्या 4 दिवसामध्ये मी जे ऐकलं त्यात पण मला तेच फील झालं. म्हणजे आपण मोकळं आहोत, रिकामे आहोत आणि आपण आपल्याला जे पाहिजे ते भरूही शकतो. जे आपल्याला हवंय ते आणि जे तुम्ही दिलंय ते ऑसम, भारी. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू फॉर शेअरिंग. धन्यवाद चंदा मॅडम. अजून कोणाला बोलायचंय? कोण हात वर करतय? चंदा मॅडम हात खाली घ्या आता तुम्ही. कोणाला बोलायचंय अजून? कोणाला बोलायचं नसेल तर मी थोडस सांगते, मॅडमना पण विचारणार आहे. हा, कोणाचा हात वर आहे? चंदा मॅडम हात घ्या की खाली. तर मला सांगायचं आहे की प्रत्येकाचं परसेप्शन आपण घेणं गरजेचं आहे. कारण कोणाला काय रेझोनेट होईल. जसं लर्निंग स्टाईल्स असतात. कोणाला पिक्चर बघितलं की शिकता येतं, कोणाला नुसतं ऐकून शिकता येतं, तर कोणाला वाचून जास्त तो माणूस शिकतो. कोणाला स्टॅन्सिल चित्र असेल, पीपीटी असेल तर ते बघून तो शिकतो, किंवा कोणाला ऑडिओ व्हिज्युअल असं YouTube सारखं असेल तर तो जास्त शिकतो. ह्या लर्निंग स्टाईल्स आहेत. तशा एखादं नॉलेज आपल्याला इथे बसवायचं असेल ना, तर वेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी येणंही गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या शब्दातही सांगणं गरजेचं आहे आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने पण सांगण्याची गरज असते. म्हणून हे सगळं आपण वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवतो. ध्यानाचंही तेच आहे. ध्यानामध्ये ऍक्च्युली आपण श्वासावर जर ध्यान केलं तर बरचसं आपल्याला हे जे गुण आहेत रिक्त होणं किंवा सगळं क्लिन्झिंग करणं. पण एवढे ध्यानाचे प्रकार आपण का शिकतो? तर कारण आपल्याला सुद्धा वेगळं वेगळं हवं असतं ना. एकच प्रकारचं जर लाईफ जगलं तर आपल्यालाही कंटाळा येईल. जसं आता अमृता मॅडम म्हटल्या, की ते लाईफ त्या क्रिएटरला कंटाळवाणं झालं होतं. तर मी पण तुम्हाला हेच सांगितले, खेळ आपण जर या सगळ्या ह्याला आपला लहानपणीचा भातुकलीचा खेळ जर आठवलं ना, तर सगळ्या गोष्टी समजतील. की एक खेळ खेळला ईश्वराने, चला खाली जाऊयात, अनुभव घेऊयात. आता तो अनुभव घेऊन झालेला आहे. आता ट्रॅप-बीप तसं काहीच नाहीये. कारण एक कन्सेप्ट जर लक्षात घेतलं ना, हे सगळं आपणच क्रिएट करतोय. आता कसं आपल्याला वाटतंय, की डॉक्टर नेरुदा सांगतोय, राज सांगतोय, हा सांगतोय, तो सांगतोय आणि आपण त्यांच्या मागे जातो, असं नाहीये. हे जेव्हा सत्य तुम्ही समजून घ्याल ना, त्यावेळेला प्रश्न अजिबात उरणार नाही. तर ते सत्य हे असं कोणी आपल्याला सांगून आपण मागे चाललेलो नाहीये, जरी दिसतंय तसं. ॲक्चुअली हे आपणच क्रिएट करतोय. आता ही आपलीच इच्छा आहे, की बास आता हा अनुभव घेऊन झाला. हा अनुभव घेऊन झाला, आता मला हायर अनुभवाला जायचंय. आता हे का होतं? तर हे आवर्त नाहीत.
हे लक्षात घ्या. हे जे सायकल चालू आहे, प्रत्येक श्वासाला ब्रह्मांड जन्म घेतंय, प्रत्येक श्वासाला डिस्ट्रॉय होतंय. आपला जो श्वास चालू आहे, तो ब्रह्मांडाचा श्वास आणि आपण रिदम झालो, अलाइन झालो, की आपल्याला कळणार आहे आपण ब्रह्मांड आहोत. आपले चक्र अलाइन झाल्यावर मी जसं तुम्हाला विपश्यनेची माझी अनुभूती काय सांगितली, त्या गुरुजींना विचारलं, की हा जो आपला श्वास आहे, तोच ब्रह्मांडाचा श्वास आहे. जेव्हा चक्र अलाइन होतील आपली, त्यावेळेला आपण त्या ब्रह्मांडाच्या जो काही श्वास चालू आहे, त्याला आपण अलाइन होणार आहोत. मग आपल्याला कळणार आहे, की आपण सगळे एकच आहोत. अरे, आपला समुद्र आहे. समुद्राची लाट नाही का कशी हे होती, सॉरी, दिसताना मी तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या मध्ये लाटा दिसतात. थांबवते जरा मॅडम. तुम्ही हो. ही जी कन्सेप्ट सांगताय ना, ती हां. एक्झॅक्टली कन्सेप्ट डॉक्टर नेरुदांनी जे फोर्थ ब्रीथिंग ते बॉक्स ब्रीथिंगचं सांगितलं ना 4 सेकंदाचं एक्झाम्पल. तो फोटो आहे. मी तो फोटो थोड्या वेळाने दाखवेन, जे आता तुम्ही हां, एक्सप्लेन टाका करताय ना ते तुम्ही एक्झॅक्टली. ग्रुपवर टाका ना. मी तर म्हणते उलट चर्चा करा, तुमची मतं मांडा. हे झाल्याशिवाय ब्रेनस्टॉर्मिंग झाल्याशिवाय लर्निंग जास्त होत नाही. हे करण्याची गरज आहे. तर मी हे तुम्हाला सांगतीच आहे. हे समजून घेतलं तर सगळंच आपल्याला समजणार आहे. तर याच्यामध्ये आपण या गोष्टी सगळ्या क्रिएट करत चाललोय आणि कंटाळा आला हे आपल्या बोलण्याचे शब्दप्रयोग आहे, की खेळ हा शब्दप्रयोग आहे बोलण्याचा. कंटाळा हा शब्द ॲक्चुअली हे सायकल आहे. युगानुयुगानं हे सायकल चाललेलं आहे. आता 75,000 वर्षांनीच काय इव्हेंट होती? 26,000 वर्षांनीच का तो फोटॉनिक बेल्टमधनं जातं? ते काही कंटाळा त्याच वर्षी कसा येतो? इकडं-तिकडं का नाही जात ते? तर हे नेचर युनिव्हर्सल लॉज आहेत. लॉज ऑफ युनिव्हर्सल. लॉ ऑफ वन मध्ये आपण बघितलं. आता हे होतंय म्हणून आपण हे क्रिएट करतोय. म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जे पेरेल ना आपल्या मनात, आता डॉक्टर नेरुदाला कोणी नॉलेज दिलं? हे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसनीच आहे. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस कोण पेरतंय? आपणच पेरतोय ना. मग या सगळ्या आपल्यात सीड जनरेट होतात. मॅडमनी मगाशी पण ते वाचताना सीड जनरेशन कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये आपण बघितलं डायबिटीज का झाला? डायबिटीजच्या लेव्हल का झाल्या? एकदा का कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमध्ये 10 लोकांचे इफेक्ट जनरेट झाले, की तो कोरोना 100 लोकांना होतो. म्हणून न्यूज ऐकायच्या नाहीत आपण असं म्हणतो. पण जरी कोरोना झाला, जरी व्हॅक्सिन घेतलं, तरी प्रवास तोच आहे लक्षात घ्या. आपल्याला वाईट वाटतोय आता मला कोरोना झाला. पण मला ज्यावेळेला कोरोना झाला, मी ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये मला रिअलायझेशन झालं मृत्यूचं आणि मला तिथे कळलं, की हे मला अनुभव घ्यायचा होता, की मृत्यू माझ्या पुढे ठेपलाय, पण मी स्टँड स्टिल शांत आहे. आणि हेच तर बुद्धाने मानवाला जन्म दिला. मला घळघळ अश्रू आले. अरे, मृत्यू सुद्धा इतके सहजतेने आपण जाऊ शकतो सामोरे. मग दुःखच राहणार नाहीये कुठलं. आणि त्या झलकीसाठी मला कोरोना झाला. आज जे स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत, त्यांना रोग होतात, त्यांचे ऑपरेशन्स होतात. तुम्ही जर बघितलं लॉ ऑफ वन तिला चॅनल तर उडवला. तिला काही सायकिक अटॅक पण झाला. आता ती काय म्हणतीये बघा. अशा वेळेला सुद्धा आपल्या ज्यावेळेला आपण कॉन्शियसनेसमध्ये म्हणजे ऑपरेशनच्या टेबलवर असतो, त्यावेळेला आपले मागचे जन्म दिसतात, काहीतरी पुढचं दिसतं. आणि हा सुद्धा हेच असतो. रोग अनुभव, ऑपरेशन अनुभव, सगळं अनुभव. म्हणजे तसं बघितलं तर काहीही वाईट नाही आणि काहीही चांगलं नाही. जसं आपण म्हणतो डार्कही नाही आणि लाईटही नाही, तेच सत्य आहे. काहीच वाईट नाही आणि काहीच चांगलं नाही. जे ते त्याच्या पद्धतीने पुढे चालले. जसं आपण म्हणतो भक्ती मार्ग आहे. भक्ती मार्गांना त्यांना देवानी रुचून ते पुढे कॉन्शियसनेसमध्ये जातात, मग्न होतात, संसारातून अलिप्त होऊन पूजा करतात. ज्ञानमार्ग आपण म्हणतो सर्वश्रेष्ठ आहे. आपण ज्ञानमार्गाची कास धरली. पण याचा अर्थ असा नाही, की भक्ती मार्गवाले जाणार नाहीयेत पुढे. जाणार आहेत सगळे. ज्याचा त्याचा तो रस्ता आहे. शेवटी डेस्टिनेशन एकच आहे. त्यामुळं आता हे डॉक्टर नेरुदा काय सांगतोय, लॉ ऑफ वन काय सांगतोय, हे सगळं अजून भरपूर येणार आहे. हजारो लोकांचे प्रिन्सिपल्स, हजारो लोकांचे येणार आहेत सगळे. त्यामुळं आपल्याला काय घ्यायचंय? आपल्याला जे युनिव्हर्सल आहे ते घेऊन फॅक्ट, इटर्नल ट्रुथ घ्यायच्यात आणि त्या इटर्नल ट्रुथनी आपला मार्ग आपण बदलू शकतो. हे पहा मार्ग सुद्धा प्रत्येक स्टेज, प्रत्येक टाईमनुसार बदलावा लागतो. गुरु बदलावा लागतो, पंथ बदलावा लागतो. हे ज्याच्या त्याच्या कॉन्शियसनेसनी होत जातं. ज्याच्या त्याच्या कॉन्शियसनेस प्रमाणे त्याला त्याला तो ग्रुप मिळतो, ती व्यक्ती भेटते. चांगल्या व्यक्ती केव्हा भेटणार आहेत? चांगल्या ऊर्जेत असल्यावरच भेटणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एकदा प्रिन्सिपल्स डोक्यात बसले ना, की आपल्याला दडपण येणार नाही, भीती येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे, की काही आपल्याला ऐकायला येऊ देत. भीती नाही, काही नाही. आपण त्यातलं घ्यायचा प्रिन्सिपल लर्निंग घ्यायचा
आणि या सगळ्या ट्रुथशी जर जोडला ना, खेळ आहे आणि आपण क्रिएटर आहे, बस सगळं आपण करतोय. मॅट्रिक्स सुद्धा आपणच क्रिएट केलंय. मॅट्रिक्समधनं बाहेर पडायचं आपणच ठरवलेलं आहे आणि मॅट्रिक्समधनं बाहेर आपणच पडणार आहे. आता यात फक्त व्हेरायटी का राहू शकते, की कोणी पुढं असणार आहे, कोणी मागं असणार आहे. कोणी 2 वर्षात जाईल पुढे, कोणाला 20 वर्ष लागणार आहे. कारण ही जी प्रोसेस आहे ती काही एवढी पटकन जरी होणार असेल, तरी हे संपूर्ण चेंज होण्याचे वर्ष भरपूर आहेत ना. मग कोणी 2 वर्षांनी त्या जागेवर येईल, कोणी 2 दिवसात जाणार आहे. मग म्हणून आपल्या तयारी आणि आपल्याला हे ज्ञान घेऊन आपला अवेअरनेस जास्त ठेवला, तर आपण हे पुढचीच फळी आहोत. आज जे सगळे हे कार्यक्रम अटेंड करतोय, एवढ्या 1,500-2 हजारातनं एवढेच लोकं का येतात? ही पुढची लीडिंग टीम आहे लक्षात घ्या. आणि त्यांना कॉन्शियसनेस तर कलेक्टिव्ह पेरायचंच आहे. आज जो आपण थिंकिंग करतो, त्याने कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरायला मदत होतेच. उरलेल्या लोकांना धक्के लागतातच. ग्रुपमध्ये जे बसलेत त्यांना धक्के लागणारच आहेत आपल्या विचारांनी. म्हणून आपली ही कर्म वाढवायची, चर्चा करून, प्रश्न विचारून, बोलून, व्हिडिओ सांगून. मॅडम जे कार्य करतायत त्याच्यासाठीच करत आहेत. मी काय करते त्याच्यासाठीच करते. कारण बाकीच्यांना पुढे आणण्याचं काम हे केवढं महान आहे. त्यांना हलवून आपण जागे करतोय. आपण भले ते कार्यक्रमाला नाही आलेत, पण ग्रुप जॉइन केलाय त्यांनी. तर हे समजून आपल्याला कुठल्या स्टेपवर राहायचंय तो आपला फ्री विल आहे. आपल्याला मार्ग वेगळे-वेगळे आहेत. आपला स्पीड वेगळा आहे. प्रत्येकजण वेगळ्या-वेगळ्या पायरीवर आहे. प्रत्येकजण वेगळ्या-वेगळ्यांना फॉलो पण सार एकच आहे. तो डार्क एंटिटीज असू देत किंवा लाईट असू देत. तर हे आपण लक्षात घेऊयात. धन्यवाद सगळ्यांना. अजून कोणाला विचारायचं? धन्यवाद मॅडम. आता मला तुम्ही सांगा मॅडम तुमचं पर्सनल ओपिनियन सांगा. तर रेकॉर्डिंग बंद करते. कारण तुम्ही बघते का ठेवू चालू तुम्हाला काही हरकत नाही, मला नसेल काही तर प्रॉब्लेम नाही. कसाही चालेल, असं काही नाही. हां, ठीक आहे. बोला माझं मग. ओपिनियन म्हणजे आता फक्त ठीक आहे इंटरव्ह्यू तुम्ही बद्दल म्हणताय नेरुदा की सांगितलं, पण पर्सनल काय तुम्ही घेतलं तर काय सोडलं ते सांगा. काय रेझोनेट झालं आणि काय झालं नाही? ओके. एक तर पुढचं मी काही कनेक्ट केलेलं नाही आहे माझ्यासोबत. मी ते सगळं वाचत गेले. वाचत गेल्यानंतर आत्तापर्यंत मागं जे काही अनुभवलंय, आता आपल्या बिलीफ जो काही क्रिएट झालाय, तो सगळा रेझोनेट झाला त्या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये जे सांगितले त्याप्रमाणे. किंवा आपलं जे वागणं पण आहे, ते बऱ्याचदा इव्हन मी जेव्हा मागं जाऊन बघते ना, बऱ्याचदा मधून-मधून मला माझा हायर सेल्फ जागं करायचा. पण ते प्रोग्रामिंग इतकं स्ट्रॉंग होतं ना, की माझ्याकडे मी लक्षच दिलं नाहीये. आणि असं पण बऱ्याचदा अनुभव आलाय, की क्रिएटर आपण का आहे? तर एक इन्सिडेंट माझ्या स्वतःच्या आयुष्यातला हे पण मला आत्ता मागच्या 6 महिन्यात रिअलाईज झाला तो इन्सिडेंट, की मी 9वी-10वी ला वगैरे असेल आणि आमचं घर वरचं बांधलं होतं नवीन, म्हणजे बांधकाम नुकतंच झालं होतं आणि वरच्या रूममधलं ते वॉशरूम मी वापरत होते आणि बाकी माझ्या घरचे सगळे खाली होते आणि मी वॉशरूम उघडलं आणि आतमध्ये मला साप दिसला. आणि त्या क्षणी मी घाबरले. म्हणजे मी तर शाळेत होते तेव्हा. मी घाबरले. एकतर काहीच चान्सेस नव्हते की मला आजूबाजूला कधी साप-बीप असा कधी अनुभवच नव्हता, बघितलं पण नव्हतं. येण्याचे चान्सेसच नव्हते काही. आणि मी तो साप बघितला आणि पुन्हा मी दार लगेच पटकन बंद करून घेतलं. आणि खाली येऊन मी वडिलांना सांगितलं, की मी असा-असा साप बघितला आणि मग ते आले वरती. आत येऊन त्यांनी ते काय न घाबरता आले. ते घेऊन आले जे सापाचं हे असतं ते. आणि दार उघडलं तर तिथं काहीच नव्हतं आणि तो साप येण्याचा आणि जाण्याचा जो काही मार्ग असू शकतो, असा काही मार्ग एकतर नव्हताच तिथं काही. आणि तिथं त्यांनी सगळीकडं जे काही बघायला पाहिजे आणि जे काही करायला पाहिजे तिथं सगळीकडे त्यांनी केलं. पण त्यांनी उघडता क्षणी काहीतरी पाहिजे होतं तिथं, ते जे की काहीच नव्हतं. तेव्हा मला रिअलाईज झालं, की म्हणजे तेव्हा नाही झालं, ते आत्ता व्हायला लागलं रिअलाईज जसं कॉन्शियसनेस लेव्हल वाढली तेव्हा, की तो साप जो होता तो मी स्वतः क्रिएट केलेला माझ्या थॉटनी. ॲक्चुअलमध्ये तो साप नव्हताच तिथे. कारण ते येईपर्यंत असा काही फारसा वेळ गेला नव्हता, की तो साप त्या म्हणजे मार्गच नव्हता त्याला बाहेर जायला यायला. बाथरूममध्ये जास्तीत जास्त ते पाणी जिथून जातं, तो मार्ग असतो बरोबर? आणि बाकी सगळं तिथं जाळी होती. जी खिडकी होती त्याला पण जाळी लावली होती आणि बाथरूममधनं जिथं पाणी जातंय तिथं पण जाळी होती. आणि साप म्हणजे नाग दिसला होता. ॲक्चुअल नाग दिसला होता मला. त्याला जायला यायला काहीच मार्ग नव्हता. दार पूर्ण पॅक राहील असं सगळं होतं. म्हणजे लॉजिकल माइंडनं मी सगळा जेव्हा आत्ता विचार केला ना त्या कन्सेप्टचा, तेव्हा मला असं रिअलाईज झालं, की तो साप मी माझ्या थॉटनी क्रिएट केलेला साप होता.
आणि म्हणजे हा एक रिअल एक्सपिरियन्स मला आत्ता कळतोय तेव्हाचा. आणि दुसरं म्हणजे या इंटरव्ह्यू मधनं घ्यायचं म्हणजे की आपण आपली शक्ती खरंच हरवून बसलोय म्हणजे काय केलंय, की ते लेयर आलेत वरती, जे कांद्याचं उदाहरण दिलेलं तसं, की जे मॅट्रिक्स मध्ये अडकून ज्या कन्सेप्ट लावून घेतलेत ना आपल्याला, आपण इव्हन जज पण करतो कोणाला तरी, की कोणी शिकलेलं आहे, कमी शिकलेलं आहे, किंवा कोणी श्रीमंत आहे, कोणाचं घर बघितलं आपण, कोणाची गाडी बघितली, कोणाचे कपडे बघितले चांगले, की आपण किंवा सोनं वगैरे बघितलं, की लगेच आपण जज करतो. तर ते जजमेंट जसं जसं येते ना, तसं तसं आपल्या अजून त्या हायर सेल्फला लेयर येत जातो. आणि हे लहानपणापासून वर्षानुवर्ष आपण करत आलोय. त्याचे जे लेयर आहेत ते एवढे स्ट्रॉंग झालेत, त्या लेयरमुळे ना आपलं जे प्युरिटी जी आहे तीच सगळी गेली आहे. त्यामुळं जी पॉवर पण आहे आपली, त्याच्यावर ते लेयर आले. त्यामुळे जी गोष्ट आपण थॉटनी क्रिएट करू शकत होतो, हायर सेल्फच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे मला आता रिअलाइज होते तो एक इन्सिडन्स. म्हणजे माझं म्हटलं जाते ना, की जो पिरियड असतो ना 12 ते 14 वर्षापर्यंत, लहान मुलं जी म्हणतो, म्हणजे एक तर 5-6 वर्षापर्यंत फारसं त्यांना काही कळत नाही. म्हणजे आत्ताच्या मुलांना कळतं तसं, आधीचा विचार केला तर. डेव्हलपमेंटची प्रोसिजर सायंटिफिकली ब्रेनची डेव्हलपमेंट जी आहे, ते पहिल्या 7 वर्ष जी आहे ती सबकॉन्शियस माइंड थ्रू चालू असते सगळी डेव्हलपमेंट. कॉन्शियस पुन्हा ते माइंडचे प्रकार वगैरे सगळे येतात. पण 14व्या वर्षापर्यंत जे असतं तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं खूप स्ट्रॉंगली. तेव्हा ते आपल्या हायर सेल्फ बरोबर कनेक्ट असतं, प्युरिटी असते आपल्याकडे. म्हणून म्हटलं जातं की लहान मुलांसोबत ध्यानाचे अनुभव लवकर येतात, त्यांना ते ध्यानाला जोडले गेले तर लवकर ग्रोथ होते. तर मला ते आत्ता रिअलाइज होतं की तोपर्यंत ते जे काही लेयर्स होते तेवढे स्ट्रॉंग झाले नव्हते लहान असेपर्यंत. त्याच्यानंतर जो काही काळ आहे ना आपला, साधारणतः माझ्या वयाचा मी किंवा माझ्या शिक्षणानुसार सांगितलं तर 7वी-8वी नंतर पासून ते आत्तापर्यंतचा स्पिरिच्युअलिटी मध्ये म्हणा, किंवा हे कॉन्शियस लेवल जोपर्यंत, स्पिरिच्युअलिटी पण मी म्हणणार नाही आता, कॉन्शियस लेवल जोपर्यंत माझी वाढली नव्हती, स्पिरिच्युअलिटी मध्ये येऊन पण बरेच वर्ष झाले, जोपर्यंत कॉन्शियस लेवल वाढली नव्हती तिथपर्यंतचा 7वी-8वी पासून तिथपर्यंतचा जो काही पिरियड होता, त्या कालावधीत जे काही बिलीफ्स तयार झाले, ज्या काही कन्सेप्ट मी माझ्या आतमध्ये घेतल्यात, त्यांना इतकी आवरणं तयार झालीत ना, की मी रिजिड बनले एकदम. रिजिड म्हणजे की माझी तत्व हे आहे, मी हे सोडणार नाहीये, किंवा मला वाटतंय की अ, वस्तू जागेवरच ठेवल्या पाहिजेत. मी ठेवते ना, बाकीच्यांनी पण ठेवल्याच पाहिजे. जे काही आहे, बऱ्याच आहेत, म्हणजे तसं खोलात गेलं तर खूप न संपणार आहे ते. तर ते सगळं तत्व आणि असंच पाहिजे, तसंच पाहिजे, मग असं म्हणजे चांगले कपडे घातले की श्रीमंत, हे सगळे उच्च-नीच, हे जे काही सेपरेशनचे पार्ट आहेत, धर्म, ग्रंथ, कुठला देव, मंदिरात आत सोडणं किंवा पिरियड्स आल्यावर सोडतात, नाही सोडतात, जे काय आहे त्या सगळ्या कन्सेप्ट हे एवढ्या स्ट्रॉंग आपल्या आतमध्ये ठासलेत ना, की हे असले इंटरव्ह्यू वाचले, किंवा म्हणजे मी हा जेव्हा इंटरव्ह्यू वाचला तेव्हा झोप नव्हती लागली मला 1-2 दिवस. झोप लागली नव्हती इन द सेन्स, कंटिन्युअस रात्रंदिवस माझ्या डोक्यात तेच विचार होते. की आपण आतापर्यंत काय म्हणजे कशावर विश्वास ठेवलाय, स्वतःवर न ठेवता. हे त्यातलं मेन होतं, की माझ्यावर मी स्वतःवर का नाही एवढे वर्ष विश्वास ठेवला, जेणेकरून माझा हायर सेल्फ मला प्रत्यक्ष अनुभव देत होता आयुष्यात माझ्या. तरी मी त्याच्यावर जरा सुद्धा विश्वास न ठेवता हे बाकीचं जे मायाजाळ आहे, मॅट्रिक्स आहे, त्याच्यातच कशी काय गुंतली. मग पुन्हा रिअलाईज झालं, की अरे पुन्हा आपण लर्निंगसाठी आलोय. आपणच हायर सेल्फ आहे ना. तर मग हे लर्निंग होतं आपल्यासाठी, अनुभव होता. आपल्यालाच अनुभवायचं होतं हे सगळं. नाते आणि हे सगळं, लग्न आणि सगळंच, आई-वडील, मुलगी, जे काही नाती आहेत ती सगळे हे मलाच अनुभवायचं होतं. आणि आता मलाच ते म्हणजे वाटतंय, की अरे मी किती नाती सांभाळू तरी माझ्याकडनं होत नाहीये, किंवा समोरचे सांभाळून घेत नाहीयेत, किंवा पैशाचे प्रॉब्लेम येतात, किंवा करिअरचे प्रॉब्लेम येतात. हे सगळं मलाच अनुभवायचं होतं. हे सगळं आता जसा कॉन्शियसनेस वाढला तसा जसं-जसं थोड्या दिवसांपूर्वी, जास्ती पण नाही म्हणणार मी, हार्डली एक 2-2.5 वर्षाचा हा पिरियड आहे, ज्याच्यात मला समजायला लागलं होतं. आणि हे वाचल्यानंतर तर ते अजून स्ट्रॉंग झालं, की सगळं काय आहे ते माझ्यात आहे. फक्त विश्वास कमी पडतोय स्वतःवरचा. आणि जसा-जसा मी म्हणजे माझ्यातला फरक सांगेन, जसा-जसा माझा विश्वास पण वाढायला लागला ना, मी ध्यानात आले तेव्हापासून थोडे ते लेयर कमी व्हायला लागले बाहेरचे. आवरणं जशी-जशी कमी-कमी व्हायला लागली ना, तर तो आत्मविश्वास थोडा-थोडा वाढायला लागला. नाहीतर मी एवढं बोलू शकत नव्हते. म्हणजे मी पहिल्यांदा अवनी मॅमना म्हटलं, म्हणजे प्रश्न विचारायचं धाडस केलं होतं, आणि मी त्यांना तिथं पण म्हटलं होतं, की मी खूप धाडस करून तुम्हाला विचारते हा प्रश्न, किंवा मी शेअर करते जे तुमचा सेशन झाला त्याच्याबद्दल.
तेव्हा मग पुन्हा त्यांनी फोनवर वगैरे बोलून माझ्यासोबत म्हटलं की नाही तू पण सांगू शकते, तुझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे. विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट व्हायची गरज आहे असं त्यांनी सांगितलेलं मला. मग ते सगळं करून म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचंय की आपल्यावरचा आपला जो विश्वास आहे, आपण आपल्यावरच विश्वास ठेवत नाही. मग जेव्हा तो मी विश्वास माझ्यावर ठेवायला लागले, तेव्हा मग जे काही मला वाटत होतं माझ्यात असावं ते आपोआप यायला लागलं, दिसायला लागलं समोरच्यांना पण आणि मला पण जाणवायला लागलं ते. आणि मग आपोआप ती प्रगती होत गेली. कधी जेव्हा मी माझ्यावर विश्वास ठेवायला लागलो तेव्हा. त्यामुळे मी या सगळ्यातनं एकच घेतलंय, जे काय आहे ते माझ्या अनुभवासाठी, म्हणजे मला त्या गोष्टींचा रिग्रेट सुद्धा नाहीये किंवा फ्युचरमध्ये काय होणार आहे त्याची चिंता पण नाही. आणि आता जे चाललंय ना, गो विथ फ्लो, या हेतूने, या उद्देशाने मी पुढे चालले. आणि जे काही आहे ते हायर सेल्फला, जरी मी म्हणजे मी माझ्या एज्युकेशनच्या बाबतीत पण अनुभवलंय. मी जसं मगाशी म्हटलं ना, की मला अनुभव दाखवत होतं हायर सेल्फ, तरी मी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. की मला जायचं होतं कुठल्या तरी वेगळ्या शिक्षण घ्यायला, वेगळ्या प्रोसेसमध्ये, आणि जो हायर सेल्फचा प्लॅन होता माझ्या या बॉडीसाठीचा, तोच त्यानं घडवून आणला. म्हणजे एंडला त्याला जिथं कुठं पोहोचवायचा आहे ना, तो आपण आपल्या मनाने भलेही मार्ग फिरवायला जातोय, पण पुन्हा तो तिथनं ओढून आणतोय आणि चल इकडूनच जायचंय तुला. ते असं व्यवस्थित प्रोग्राम करतोय किंवा असा योगायोग साधून आणतोय की त्याला जे हवंय आपल्यासाठी करायला, त्याचाच प्लॅन आहे हा सगळा. ते तो दाखवतोय आणि तिथेच घेऊन जातोय तो. इव्हन तुम्ही पण जेव्हा, म्हणून मॅडम जेव्हा सांगतात ना आपल्याला की तुम्ही तुमचे लिहून ठेवा, किंवा मॅडम पण कुणी काय केलं ते एवढे डिटेल देणं किंवा ती लिहिण्याची पण प्रॅक्टिस ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण ती लिहिण्याची प्रोसेस अंगी बनवायला मला पण खूप कष्ट पडले. की अनुभव येतात ते तारखेनुसार लिहिणं, ते लिहिण्यामुळे इतके फायदे होतात ना की आपल्याला मागं जाऊन बघता येते आणि त्यातनं आपल्याला शिकायला मिळते. आणि जेव्हा आपण आपल्यालाच ठेच लागते ना, तेव्हा आपण जास्त शिकतो. दुसऱ्यांचं ऐकतो तेव्हा एवढं नाही शिकायला होत. जेव्हा आपल्याला ठेच लागते त्यातनं आपण जास्त शिकतो. तर जेव्हा हे आपण लिहून ठेवतो ना मागचं, तेव्हा आपल्याला त्या लिंक लागत जातात. म्हणून हे एक्सपिरियन्स मॅडम म्हणजे तुमच्याकडनं बोट धरून करून घेतात, असं कुठे नाही करून घेत. की तुम्ही शेअरिंग करा आणि ते स्वतः सर्टिफिकेट देणं, बक्षीस देणं, हे तर अजून अप्रतिम गोष्ट आहे. ऍक्च्युली त्या 6 व्हर्च्यू मध्येच हे येतं, अप्रिसिएशन देणं. ही एक त्यातली सब कन्सेप्ट आहे, अप्रिसिएशन करणं. तर ते त्या करतायत. तर त्याच्या मागचा हेतू हाच आहे की तुम्ही लिहिल्यामुळं किंवा तुम्ही शेअरिंग केल्यामुळं तुम्हाला तुमच्या सोल हायर सेल्फ पर्यंत पोहोचायला तुम्हालाच मदत होणार आहे. त्यात मॅडमचा हा फायदा नाही आहे. किंवा तसं म्हटलं तर मॅडम आणि आपण सगळे एकच आहे, वननेस मध्येच आहे. आपण फक्त कलेक्टिव्हली वर चाललो सगळ्यांना एकमेकांना सोबत घेऊन. पण त्यासाठी पण कष्ट आहेत ना. जसं की त्या डॉक्टर नेरुदांना विचारलं सरांनी की तुमच्यापेक्षा हायर लेवलला तो 15th होता, पण त्यानं का तुमच्यासारखा मार्ग, त्याचा स्टेटस सोडायचा नव्हता. त्याला जे चाललंय ना चालू दे, मला कष्ट नाही घ्यायचे, असं होतं त्याचं. पण डॉक्टर निरुदांनी कष्ट घेतले. तसंच मॅडम पण कष्ट घेतात की बाकीच्यांना सपोर्ट करायचा, मदत करायची आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. आणि तेच सांगतायत. तेच आपल्याला हायर सेल्फ आणि ते टाइम ट्रॅव्हल करून आलेला विंग मेकर्स पण सांगतोय की वननेस मध्ये राहायचं, इक्वॅलिटी मध्ये राहायचं, 6 व्हर्च्यू मध्ये राहायचं. आणि हे सगळं फक्त एकट्यालाच नाही करायचं. सुरुवात त्याच्या आतमधनं करायची, पण सगळ्यांना सोबत घेऊन करायचे आणि सपोर्ट करायचा सगळ्यांना. म्हणून मी एक सांगेन यातनं की जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट मधले आहेत, त्यांना तुम्हाला वाटतं की ज्यांना हे समजू शकेल हा इंटरव्ह्यू, त्यांना तुम्ही नक्की सांगा ऐकायला. युट्यूबवर आहे, हिंदीमध्ये आहे, मला वाटतंय तो हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे. फक्त त्यांनी पुन्हा त्याच्यात मॅनिप्युलेशन केलं असेल तर मला माहिती नाहीये. मी 1-2 ऐकले होते, त्यातनं मला पूर्ण इंटरव्ह्यू नव्हता कळला. पण जेव्हा पीडीएफ वाचली त्याच्यातनं एकाने एक कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यामुळे मी तर सजेस्ट करेन की जे वाचू शकतात त्यांना वाचायलाच द्या. आणि ज्यांना नाही आहे तेवढं वाचायला वेळ वगैरे, त्यांना युट्यूबवर बघायला सांगा. तर मी फक्त एक स्क्रीन शेअर करते, एक फोटो दाखवते इथं तुम्हाला. मला वाटतं दिसत असेल तुम्हाला हा फोटो. तर हो, डॉक्टर दिसतोय. नेरुदांनी जी बॉक्स ब्रिदिंगची कन्सेप्ट सांगितली, जी सुलक्षणा मॅडममुळे मला आठवलं. मी हे ठरवलेलं दाखवायचं पण विसरून गेले होते, त्यांच्यामुळे मला आठवलं. थँक्यू सुलक्षणा मॅडम. तर ही जी काही इमेज दिसते किंवा मॅडम पण सांगतायत ना, त्यांना जाणवलं होतं विपश्यनेमधनं की ते वरती हायर सेल्फला हा श्वास पोहोचतोय. तर ती जी डायग्राम आहे ती आहे की डॉक्टर नेरुदांनी पण सांगितलं 4 सेकंद आपल्याला समजा 4 लागू शकतात, कोणाला 5 लागू शकतात, कोणाला 2 सेकंद लागू शकतात श्वास आतमध्ये घ्यायला. तर तो फील कसा करायचा, ते बॉक्स ब्रिदिंगची कन्सेप्ट काय आहे की हा पृथ्वीचा कोर दाखवलाय. तर श्वास घेताना या पृथ्वीच्या कोर पासून
आपण या फुफ्फुसांमध्ये किंवा इथं हृदयाचा पॉईंट दाखवला त्यांनी, तिथपर्यंत घेतोय, हृदयाजवळच आहेत ना आपली फुफ्फुसं, तिथं तो श्वास घेतोय, तो श्वास होल्ड करतोय आणि तो श्वास 4च सेकंद, समजा 4 सेकंद घ्यायला लागले तर 4च सेकंद होल्ड करायचा आहे आणि त्या होल्ड केल्यावर आपण आय एम ची फिलिंग करायची आहे आणि आय एम ची फिलिंग केल्यानंतर ना श्वास सोडायचा, तोंडावाटे सोडायचा आहे आणि तो श्वास सोडल्यानंतर ना तो कुठं जातोय, तर तो या इन्फानाइट बिंगला, आपल्या हायर सेल्फला जाऊन मिळतोय आणि तिथं आपल्याला फील करायचंय व्ही आर. बघा किती डीप अर्थ आहे याच्यात ना. व्ही आर म्हणजे हा जो हायर सेल्फ आहे, आपण सगळे ह्या हायर सेल्फचेच अंश आहे ना, परमात्म्याचेच अंश आहे सगळेजण. म्हणजे व्ही आर म्हणजे हा शेवटी इन्फानाइटच आला ना. तर ही त्या बॉक्स ब्रिदिंगची टेक्निक आहे, त्याचा हा फोटो आहे. म्हणजे मॅडम जे सांगत होत्या ना, की एका श्वासातनं आपण या पृथ्वीच्या गर्भापासून ते आपल्या हायर सेल्फ पर्यंत पोहोचतोय. म्हणून त्या श्वासाला महत्व आहे आणि त्याच्यात पण या हार्टच्या थ्रू. तर ही अशी ही कन्सेप्ट आहे. आणि अजून पण ह्याच्यात असं इमेज आहेत, हार्ट वरची पण आहे. हार्ट वरची तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण की तरी पण मी, ठीक आहे, 1 मिनिट दाखवते. हा, इथं त्यांनी टाइमलाईन दाखवली, म्हणजे आता 2000 सालची जी गोष्ट आहे ती, म्हणजे पोर्टल ओपन झालंय, वन पोर्टल, आणि IMVR हे वरती दाखवलंय आणि 2070 पर्यंत, ह्या मधल्या काळात काही काही लोक जागरूक होतील आणि 2070 पर्यंत सगळे जागरूक होतील आणि 3.0 सॉव्हरेन इंटिग्रल हा इव्हेंट दाखवला इथे चित्राद्वारे त्यांनी दाखवलाय. त्याच्यानंतर ना हे जे आहे ते 6 व्हर्च्यू यूज करून वननेस आणि इक्वॅलिटी मध्ये येण्यासाठी दाखवले. तर हे बघा, इथे अप्रिसिएशन पण आहे. मग अशी जे मी म्हंटल ना, मॅडम जे तुम्हाला अप्रिशिएट करताय तो 6 व्हर्च्यूचा पार्ट आहे. आणि फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड तर आपल्याला झालेच आहे. अंडरस्टँडिंग, ह्युमॅनिटी, कंपॅशन म्हणजे करुणा, प्रेम जे म्हणतोय आपण, लव, ते कंपॅशनच्या मध्ये येते. व्हॅलर म्हणजे ह्याच्यात वीरता, साहस येते. भीतीच्या ह्याच्यात राहायचं नाहीये, काय, कारण ते भीती लोअर एनर्जी आहे म्हणून. त्याच्यानंतर इथं ग्रँड डिझाईन म्हणजे त्यांनी पुन्हा इथे बाकीच्या एस्पेक्ट दाखवलेत, हे जास्ती महत्वाचं नाहीये ऍक्च्युली. हा, हे दाखवायचं. तर ते बबलची एक कन्सेप्ट सांगितली होती ना त्यांनी, पहिला बबल, दुसरा बबल, तिसरा बबल. तर आतला जो आहे तो पहिला बबल आहे. त्याच्यात पण खाली इथे बघा निळं जे दिसतंय ते अर्थ आहे. हा जो आहे तो लोकल युनिव्हर्सचा सेंटर आहे. बाहेरचा फेंट ब्ल्यू कलर दिसतोय तो बबल 2 आहे आणि त्याच्या बाहेर आहे तो बबल 3 आहे, म्हणजे तो रिकामाच आहे. आणि तिथं आपला हायर सेल्फ म्हणा किंवा आपला हायर डायमेन्शन मध्ये बसलेला आपला हायर सेल्फ बसून बघतोय हे सगळं खालचं जे काही खेळ चाललाय तो. आणि बबल 1 मध्येच तुम्ही इथं बघू शकता वरती ऍस्ट्रल प्लेन्स, जे काय आपण म्हणतो ना, ध्यानात गेलेलं ऍस्ट्रल ट्रॅव्हल झालं किंवा जे काही आहे ते ऍस्ट्रल मास्टर्स, चॅनेलिंग बिनेलिंग जे काय ते खूप बाहेरून काहीच होत नाही, इथूनच थोड्याफार अंतरावरून होत आहे. तर हे असं आहे. आणि 6 व्हर्च्यूची पण डायग्राम होती इथे. 6 व्हर्च्यूची तर तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल. हा, इथे 6 व्हर्च्यूची डायग्राम. तर याच्यात हे राहायचं, हे काही षटकोनाचा असा काही वेगळा अर्थ नाही सांगितलाय, फक्त हे 6 व्हर्च्यू तुम्ही लक्षात ठेवा. अप्रिसिएशन, कंपॅशन, फॉरगिव्हनेस, ह्युमॅनिटी, अंडरस्टँडिंग अँड व्हॅलर. तर हे आहे, म्हणजे चित्राद्वारे जे मला दाखवायचं होतं ते दाखवलं. तर ही बॉक्स ब्रीदिंगची पण कन्सेप्ट खूप छान आहे. मला माहिती नाही गुगलवर किंवा युट्यूबवर आहे का नाही, मी कधी बघितलं नाहीये. मी वाचलंच होतं, त्यामुळे मला त्या वाचनातून माहित होती. तर कोणाला माहिती असेल किंवा कोण करत असेल तर तुम्ही शेअर करू शकता बाकीच्यांसोबत पण ग्रुपवरती. तर थँक्यू सो मच, मला जे सांगायचं होतं ते. आणि मंगल मॅडमने विचारलं त्याप्रमाणे मी यातनं एकच घेतलंय की सगळं काय आहे ते आपण आहे आणि खूप वननेस छान महत्वाचा सांगितलं आहे. मॅडम. मॅडम तुम्ही खूप छान अनुभव सांगितला. मॅडमचा जो सापाचा अनुभव आहे ना, हे रेकॉर्डिंग मी केलेलं आहे. तुम्ही परत परत ऐका. मॅडमने इतकं सुंदर सगळं सांगितलंय ना, आणि ते तुम्ही 2दा 3दा तरी ऐका. ऍक्च्युअली साप त्यांनीच क्रिएट केला होता आणि हे त्यांना आज कळतंय. हे सगळं आपणच आपल्या जीवनात सगळं क्रिएट केलंय. आणि आता जो सोल प्रोग्राम मॅडम म्हणतात की त्यांना वेगळं शिकायचं होतं, माझंही तेच आहे ना. आपण हे जे सगळं म्हणतो ते आपल्याला काही दिवसांनी कॉन्शियसनेस वाढल्यावर रिअलाईज होतं. आता उद्या शिवसर्वोदय शास्त्राचा क्लास आहे. मी एक गंमत दाखवते. मॅडमने आता उल्लेख केल्यामुळं तुम्हालाही कळेल. हे बघा, हे शिवसर्वोदय शास्त्राचं पुस्तक 2000 किती मी खूप पूर्वी शिकलेली आहे. तर तुम्हाला दिसतंय का नाही मला माहिती नाही. हे हारा लाईन याच्यात आहे. मी जे तुम्हाला सारखी सांगते ना हारा लाईन, आपण पृथ्वीच्या कोरशी कसं कनेक्ट झालेलं आहे. काय होतंय? ते एक मिनिट मागचं आपण लावतो ना नाही, मी हे बॅकग्राऊंडचं, बंद त्याच्यामुळे करते. व्हर्चुअल बॅकग्राऊंड बंद करते.
हा दिसतंय. दिसतंय? हो फोटो नाही आता दिसत होतं. येस. एक माणसाचा फोटो आणि नाही, बाजूला हारा circle लाईन फोटो. दाखवायची आहे मला. ओके ती हे दिसेल की नाही माहित नाही. उलट दाखवते. हे बघा, ही ते दाखवली आहे हारा लाईन आणि मी सारखी हे म्हणतेय की आपण पृथ्वीच्या गाभ्यापर्यंत कनेक्टेड असतो आणि मध्य भागातून ही हारा लाईन गेलेली असते. इथे क्लिअर होत नाहीये. इथे हा. अगदी खूप आम्ही याबद्दल शिकलेलो आहोत आणि हे जे सगळं आपलं दिसत नाही आता, उद्या मी दाखवू शकेल, उद्या जे येतील ते. तर तिथे हारा लाईन जी आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा फोटो काढून टाकता येईल ना? बरोबर, फोटो काढून पाठवते. तर सांगायचं काय आहे मला, हे हारा लाईन जी आहे, आपल्या हा जो आपण आता 12 चक्र घेतलेली आहेत, वर चक्र घेतलेले आहे, हे ऑलरेडी आता आहेच आहे. आपण जसं चालतो पृथ्वीवर, ते अँटिना सारखं आपलं वर्क होतच पृथ्वीच्या गाभ्यापासून ते वरपर्यंत. हे आहेच आहे. फक्त आता काय होतंय, ऊर्जा बदलल्यामुळे आपल्याला हे सगळं आपण ऍक्टिव्ह करू शकतो आणि बरोबर खेचू शकतो त्या सोलर प्लेअर मधनं आणि पृथ्वीला का पाठवायचं तर आपलं ते कनेक्शनच स्ट्रॉंग होत जातं. तसंच आजूबाजूलाही सगळं आपण कनेक्टेड आहे. म्हणजे आम्ही हे खूप वर्षापूर्वी हे सगळं आता शिवसर्वोदय शास्त्र म्हणजे शिव आणि पार्वतीला सांगितले म्हणजे किती प्राचीन काळी आहे आणि आज मला रिअलाइज झालं हे वाचन केल्यावर बरचसं की पंचतत्व चिकित्सा आपण काय शिकलोय तेही शिवसर्वोदय शास्त्राचे श्लोक आहेत. त्यातच त्यांनी ते सगळं तत्वांबद्दल सांगितलंय. म्हणजे येऊन जाऊन आपली आध्यात्मिक परंपरा एवढी श्रेष्ठ आहे आणि आज हे जे सगळे कन्सेप्ट आहेत तेच जगातले लोक आपलाच अभ्यास करतात, आपलंच सगळं वापरतात आणि वेगळ्या शब्दांमध्ये मांडतात, वेगळ्या टर्मिनॉलॉजी त्याला देतात. हृदय मेडिटेशन, हार्टचं जे काही 6 व्हर्च्यूज झाले, 2 वर्षापूर्वी आपण देवी ध्यान त्यासाठी केलेलं आहे. आत्ताची लोक त्या हार्टकडे किंवा त्या फ्रिक्वेन्सी स्केलकडे वळलेले आहेत. तर हे सगळं आपल्या ह्याच्यात आहेच आहे. पण हे आपण घेत नाही. हे घेतलं पाहिजे आणि त्याचा जाणून बुजून उपयोग केला पाहिजे. कारण आत्ताची ऊर्जा तत्क्षणी आपल्याला परिणाम देणार आहे. कालपासून बघतो आपण सिंक्रोनिसिटी कशी वर्क होते. म्हटलं की पुढे येते. जसं सविता मॅडम म्हटल्या, Microsoftचा झालं. होणारच आहे ते. सिंक्रोसिटी म्हणजे ऊर्जेचा हा परिणाम आहे तो. तर मॅडमचं जरूर शेवटचं वाचा म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळतील. खूप खूप धन्यवाद अमृता मॅडम. खूप छान you. तुम्ही सांगितलं आणि सगळ्यांनाच धन्यवाद. आज ज्यांनी शेअरिंग केलं त्या सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू. इतरांनी सुद्धा ग्रुपवर शेअरिंग करून 2 दिवस तरी शेअरिंग करा. म्हणजे तुम्ही काय घेतलं ते परत फार तर ऐका. आजचं तरी हे शेवटचं रेकॉर्डिंग ऐका आणि तुमचंही आत्मकथन तिथे करा. काय म्हणायचंय तुम्हाला? तर धन्यवाद सगळ्यांना. आता आपल्याला रात्री भेटायचे ओंकार साधनेत. 8:30 लाच आहे. चला मॅडम धन्यवाद पुन्हा एकदा. थँक्यू.